नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. 4 ऑगस्ट भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा ऐरोली विधानसभाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस. या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेविका माधुरी सुतार आणि समस्त नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणी यांच्या आयोजनातून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजना शिबिराचे 2 दिवसीय आयोजन शिरवणे मराठी शाळा येथील कला केंद्र सभागृहात करण्यात आले आहे. अशा या शिबिराचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, भाजपाच्या महामंत्री नेत्राताई शिर्के, वंदना महाजनी, मनीषा अंधासरे, समाजसेवक जयेंद्र सुतार, प्रभाकर ठाकूर, विजय नाईक, राजेश नरेश पाटील, रुचिता करपे आदी मान्यवर उपस्थित होते. या घेण्यात आलेल्या योजना शिबिराबरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध कोर्सेस सर्टिफिकेटचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नवी मुंबई जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या प्रमुख माधुरी सुतार मॅडम आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, या परिसरामधील नागरिक आणि महिला मोर्चाच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या औचित्याच्या माध्यमातून विविध महिलांना उपयोगी असलेल्या योजनांचं शिबिर ते देखील 2 दिवस आज आयोजित केलं गेलं आहे. मी महिला मोर्चा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हा उपक्रम माधुरी सुतार मॅडमच्या माध्यमातून ह्या 2 दिवस नाही तर गेली 2 वर्ष सातत्यानं राबवला जातो आहे. महिला मोर्चाचं काम करत असताना ज्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडायची आहे, महिलांवर होणारे अन्याय किंवा महिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या येणाऱ्या योजना किंवा उपक्रम याचं अत्यंत चांगलं नियोजन या जिल्हा स्तरावर माधुरी सुतार मॅडम आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या वर्षभरात केलं गेलं. त्यांच्या उत्तम कामाबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हा अत्यंत उपयोगी असा कार्यक्रम, ज्यामध्ये योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे, त्याचं आयोजन देखील 1 दिवस न ठेवता 2 दिवसाचा हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि त्या माध्यमातून महिलांना योजना मिळाव्यात, स्वयंरोजगाराच्या संधी देखील मिळाव्यात आणि एक चांगल्या प्रकारे सगळ्याच केंद्राच्या आणि राज्याच्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता त्याचा प्रचार देखील तेवढाच होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्या कार्याचं सातत्य ठेवत आज ह्या कार्यक्रमाचं एक यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी माधुरी सुतार मॅडमचं मनापासून आभार व्यक्त करतो. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचा 3 तारखेला होणारा वाढदिवस, 4 तारखेला होणारा वाढदिवस, त्यापूर्वी या ठिकाणी महिला मोर्चाने एक स्तुत्य उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. महिला असतील किंवा नागरिक असतील त्यांना विविध दाखल्यांचं त्या ठिकाणी शिबिर ते 1 दिवसाचं न ठेवता 2 दिवसाचं शिबिर या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये महिला वर्ग असतील, येथील जे अन्य समाजाचे घटक असतील त्यांना त्याचा फायदा होईल. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची जी त्या ठिकाणी शिकवण आहे की ह्या शहरामध्ये आपण 80% समाजकारण करायचं आहे आणि त्या पद्धतीने गेल्या कोरोनाच्या कालखंडापासून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विविध वार्डामध्ये विविध उपक्रम आजपर्यंत राबवण्याचा प्रयत्न केला आहे. कुठंतरी निवडणूक येईल हा उद्देश त्या ठिकाणी ठेवलेला नाही. संदीप नाईक यांचा वाढदिवस हे औचित्य फक्त आहे, परंतु हे समाजोपयोगी काम आहे ही भावना लक्षात ठेवून महिला मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आज आपल्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका सौ माधुरीताई सुतार यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आमचे लाडकी जिल्हाध्यक्ष ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इथं कार्यक्रम ठेवलेले आहेत. ते उपक्रम आहेत खरं म्हणजे वर्षभर असणारे उपक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात.
परंतु ह्या निमित्तानं ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आमचे जिल्हाध्यक्ष महोदयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं कुठल्याही प्रकारचे होर्डिंग लावू नका, कुठल्याही प्रकारची जाहिरात करू नका, म्हणजे ज्या खर्चिक आणि दिखाऊपणाच्या गोष्टी आहेत ते न करता तुम्ही ह्या ठिकाणी काही सामाजिक उपक्रम राबवा किंवा समाज उपयोगी असे काहीतरी कार्यक्रम राबवा, ज्याच्यामधून सामान्य घटकांना त्यांना त्या ठिकाणी काहीतरी आपल्या ह्या योजनांच्या माध्यमातून फायदा होईल. आणि तोच धागा पकडून आमच्या जिल्हाध्यक्षा सौ माधुरीताई सुतार यांनी तो धागा पकडून ह्या आपल्या शिरोणे कला केंद्रामध्ये ह्या ठिकाणी आपण पाहत असाल माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री महोदयांची योजना, त्याचा सगळ्या महिलांना लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे आणि ते मिळणं आवश्यक आहे. खूप गरज आहे. ज्यांना त्याची गरज आहे त्यांनाच त्याची खरी माहिती कळेल. सामान्य इतर महिलांना कदाचित त्याची गरज नसेल, परंतु ती योजना ह्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणं हीच फार मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्यामधून एक जनजागृती होते, त्याच्यामधून त्या ठिकाणी इतर महिलांना मेसेज जातो, संदेश जातो की अशा पद्धतीची योजना आहे ज्याचा मला लाभ मिळणार आहे. कारण येत्या ह्या रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी त्या महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. तर ती योजना ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्यान्वित राहील अशा प्रयत्न यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. अशाच पद्धतीचे कार्यक्रम ह्या आपल्या महिला मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सुरू ठेवावेत. हा शिरोणाला कार्यक्रम आहे. भविष्य काळामध्ये कोपरकर्णा, ऐरोली, CBD हे सगळे आमचे मंडळ स्तरावरचे काही आहेत, तालुका स्तरावर त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी त्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरू ठेवावा. एकदा ह्या निमित्तानं संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस हा 4 तारखेला आहे, परंतु आजच मी त्यांना ह्या तुमच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमचे सगळ्यांचे लाडके या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत BJPचे संदीपजी नाईक साहेब, त्यांचा 4 तारखेला वाढदिवस आहे आणि त्याचंच औचित्य साधून ह्या जिल्ह्याच्या ज्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत माधुरीताई सुतार आणि त्यांची ही पूर्ण टीम, उपाध्यक्ष असू दे, बाकी कार्यकारिणी सगळी महिला मोर्चाची, त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. मला खूप आनंद झालेला आहे की मुख्यमंत्र्यांची जी स्कीम आहे ही लाडकी बहीण योजना किंवा PM नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेली स्वनिधी योजना या बाबतीत माहिती देण्यासाठी महिलांना आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे फॉर्म भरून घेण्यासाठी ही निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो प्रयत्न इथे केला जात आहे हा खरोखर खूप महत्त्वाचा आहे. आपल्या ह्या शहरामध्ये तळागाळातल्या अशा अनेक महिला आहेत की ज्यांना ह्याची खूप गरज आहे आणि त्या महिलांपर्यंत हा पूर्ण मेसेज घेऊन आणि ही निधी घेऊन त्यांच्या दारापर्यंत जाणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यांनाच ह्याचा लाभ घेता येत नाही आहे, कारण सगळीकडे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लोक राहत असतात आणि सगळीकडे कॉर्पोरेशनने जिथे ऑर्गनाईज केलेलं आहे तिकडे पोहोचू शकत नाही. तर महिला मोर्चाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हा कार्यक्रम राबवला जातोय त्यावेळेस सगळ्या महिलांना त्यांच्या दारापर्यंत ह्याचा जो लाभ घेण्याची संधी मिळते आणि मला वाटतं महिला मोर्चाचा खूप मोठा उपक्रम आहे आणि खूप छान प्रकारे राबवण्यात येत आहे. आणि संदीपजी नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आज हा इथे शिरवण्यात पण घेतलेला आहे. मी महिला मोर्चाच्या जेवढे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष माधुरी सुतार मॅडम आहेत, यांना सगळ्यांना या कार्यक्रमाच्या विशेष शुभेच्छा देते. आणि संदीपजी नाईक साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष, तरुण तडफदार नेतृत्व आहे, ज्यांना आम्ही इथे पुढचे आमदार म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघत आहोत, असे संदीपजी नाईक साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देत आहे. भाजप महिला मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार यांच्या वतीनं आयोजित या योजना शिबिराप्रसंगी महिला मोर्चाच्या महामंत्री जयश्री दंडवते, उपाध्यक्षा मनीषा वाघ, श्रुती गावकर, ग्रेसी खारकर, दीपिका रावल, अमोल जुनेजा, मंदाकिनी कुंजीर, प्रमिला सुर्वे, अनिता पाटील, वर्षा पवार, शरयू पड्याळ, अपर्णा मयेकर यांच्यासह नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणी उपस्थित होती. अशा या योजना शिबिराचा लाभ शेकडो नवी मुंबईकर जनतेनं घेतला. आपला वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, कार्यरत असताना आपला वाढदिवस हा आपल्या आप्तेष्टांबरोबरच आपला प्रभाग आणि आपला जो विभाग असतो तेथील जे नागरिक असतात तोच आपला परिवार मानून आपण त्यांच्यासाठी समाजोपयोगी कार्यक्रम राबवल्याने त्यांना जो आनंद मिळतो, त्यांना एक प्रकारे जी मदत होते आणि त्यांना ती मदत झाल्यानंतर, तो आनंद झाल्यानंतर त्यांच्याकडनं
सदिच्छा रूपी जे आशीर्वाद मिळत असतात तेच मला वाटते आपल्या बड्डे निमित्त एक चांगलं गिफ्ट असू शकतं। आणि आमचे नेते सन्माननीय गणेश नाईक साहेब हे आमचे गुरु आहेत सर्व कार्यकर्त्यांचे, आणि त्यांच्याकडनं नेहमीच आम्हाला शिकवण मिळालेली आहे की आपला कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम हा सामाजिक उपक्रमातून करावा। आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक साहेब यांचा 4 ऑगस्ट रोजी हा वाढदिवस आहे, आणि आमच्या या नेत्याला एक चांगले नागरिकांकडनं शुभेच्छांचा चांगला वर्षाव व्हावा यासाठी तळागाळातील गरजू नागरिकांसाठी ज्या काही केंद्राकडनं, शासनाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे आम्ही सर्व नवी मुंबई महिला मोर्चाच्या कार्यकारिणी आहोत, आणि आमचं ते कर्तव्य आहे, ती जबाबदारी आमच्यावर आहे असं आम्ही समजतो। म्हणून त्यांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही इथे योजनांचं शिबिर भरवलं। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही आत्ताच महाराष्ट्र सरकारची घोषित झालेली योजना, ज्याच्यामध्ये महिलांना 1500 रुपयाची जी मदत एका भावाकडनं म्हणजे त्या मदतीपेक्षा, मदत या शब्दापेक्षा भावाकडनं एक ओवाळणी आपल्या लाडक्या बहिणीसाठी असणार आहे। फुल ना फुलाची पाकळी। आम्ही जाणतो की त्या 1500 रुपयाने तिचा आयुष्य बदलू शकत नाही, परंतु कुठे तिला आर्थिक प्रपंचेमध्ये कुठेतरी एक भावाची एक ओवाळणी, एक भावभीज त्या निमित्ताने होईल, आणि फुल ना फुलाची पाकळी ह्याला कुठलाही प्रकारचा उपकार कोणी समजू नये, तर ही आपल्या भावाकडनं दिलेली ही ओवाळणी आपल्या बहिणीसाठी आहे। आणि ही योजना अशी सुंदर ही योजना आहे ज्या महिन्यातून तिला 1500 रुपये हे मानधन तिला मिळणार आहे, आणि तिचा लाभ त्या बहिणीपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही सर्व बहिणी या कार्यरत झालेलो आहोत। निश्चितच जेव्हा ही योजना घोषित झाली त्या दिवसापासून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे ही योजना पोहोचवण्याचं काम सुरू केलं, परंतु आज इथे जिल्ह्यातील, नवी मुंबईतील जिल्ह्यातील ज्या काही महिला, उर्वरित महिला असतील ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यांचं इथे नोंदणीचा आम्ही हा शिबिर आयोजित केला। दुसरा PM स्वनिधी ही योजना देखील फार महत्त्वाची योजना आहे की ज्याच्यामध्ये जे लघु उद्योग आहेत त्यांना कर्ज इथे सहजरित्या कसं उपलब्ध होईल हे देखील ही योजना इथे आणून त्या महिला असो किंवा पुरुष असो त्यांना स्वबळावर एक व्यवसायासाठी एक पाठबळ मिळवून देणं ही देखील आम्ही महत्त्व समजतो, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या देखील ते दोघेही सक्षम होऊ शकतात। म्हणून ही योजना देखील आम्ही इथे आज राबवत आहोत। त्याचबरोबर उच्च शिक्षित घेतलेल्यांना नोकरी ही फार तत्परतेने मिळत असते, परंतु ज्यांचं कमी शिक्षण आहे किंवा वय झालं आहे अशा 10वी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलेल्या नागरिकांसाठी, ज्याच्यामध्ये पुरुष आहेत महिला देखील आहेत, त्यांच्यासाठी देखील आम्ही इथे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशा प्रकारच्या या नागरिकांसाठी उपयोगी अशा या सामाजिक उपक्रम हा घेतला, आणि त्या निमित्ताने त्यांना त्यांनी सर्वांनी नागरिकांनी इथे मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेतला, आणि आमचा उपक्रम हा यशस्वी झाला याचं आम्हाला समाधान वाटतं। आणि या उपक्रमाच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम घेतल्यानंतर नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला अशाच प्रकारची कॅम्पची ही आवश्यकता होती। हा 2 दिवस चालणारा कॅम्प आहे। आज 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ह्या महान नेत्यांच्या आज स्मरण करण्याच्या दिनी आज हा कॅम्प घेतलेला आहे। आणि उद्या 2 ऑगस्ट रोजी देखील इथे शिरवणे नेरूळ सेक्टर 1 इथे जो कला केंद्र आहे त्या ठिकाणी उद्या देखील हा चालू राहणार आहे। उर्वरित जे नागरिक असतील त्यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असं आम्ही आवाहन करतो। आणि नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावो अशी आम्ही सर्वजण सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। कॅमेरामन विजय खराळकर सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।